जाऊयात, सुधीर मुनगंटीवार बोलतायत. सेवा पुढे जायचं, त्याच्यामध्ये लागू नाही. पण मी अगोदरच आणि मी पुढे पक्षाला निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अजून किती चांगली लढवता येईल. पण कार्यकर्ते जर आगे आणि मी विधानभवनात राहिलो असतो तर निश्चितपणे कार्यकर्त्यांना भेटायची माझी जबाबदारी. दुसरा विचार केला म्हणजे त्यांनी कुठला धीर दिलाय का तुम्हाला? नाही, आम्ही प्रसंगात काम केलं आहे जेव्हा काहीच दूरपर्यंत नव्हतं. मला असं वाटतं की शेवटी जीवन सुबह और शाम तर चालायचं आहे, काम करायचं आहे. मी उत्तम प्लॅनिंग त्या संदर्भामध्ये निश्चित करेन आणि जास्तीत जास्त काम या दृष्टीने नियोजन करेन. पण मंत्रिपद निमित्त असू शकते त्यासाठी चांगलं नाही, मंत्रिपद हे साधन आहे, साध्य नाही आहे. मी 15 वर्ष मंत्री नव्हतो, आमदार होतो, पण मी संसदीय आयुधांचा किती उपयोग केला. काम करण्यासाठी संसदीय आयुधांचाही उपयोग करता येईल, सभेमध्ये विधेयकावर बोलता येईल. आणि तेव्हा मात्र जनतेचे प्रश्न मतदारसंघापुरते मर्यादित प्रश्न आहे, जे आहे शेतकरी, वंचित, शोषितांचे प्रश्न आहे, विदर्भाचे प्रश्न आहे, ते चांगल्या पद्धतीने मांडते. हे मला अजून माहित नाही. मी अपेक्षा नाही, माझी भेट होईल. बावनकुळेंची आज काय भेट होईल, ते काय पद नाही म्हणून भेटायला जायचं हा माझा स्वभाव नाही आहे. मी प्रदेश अध्यक्ष असताना पुन्हा दुसऱ्यांदा व्हावं म्हणून. सर्व नाराजी जी आहे ती तात्पुरती असते, तकलादू असते. मला असं वाटतं की ही नाराजी त्या पक्षाचे नेते निश्चितपणे संवादातून समाधानाकडे जात दूर करतील. मला वाटतं की अजितदादा त्यांच्यासोबत जेव्हा चर्चा करतील तेव्हा निश्चितपणे समाधान होईल, हा माझा व्यक्तिगत विश्वास आहे. भाऊ, अनुसूचित जाती नाही, राज्यावर अनुसूचित जाती जमातीला आपण देतोच. म्हणजे साधारणतः 9.6% किंवा 8% आपण आदिवासी बांधवांना देतो. 11% जास्त निधी आपण राज्यामध्ये अनुसूचित जाती बांधवांना देतो. फक्त पैसा हा विषय नसून प्रत्येक पैशाचा उपयोग हा या 2 अनुसूचित जाती जमातीच्या शेवटच्या व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी याचं नियोजन योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न पाहिजे. मला आठवतं की मी अर्थमंत्री असताना आम्ही पेसा गावातील साधारणतः 2885 गावांना थेट 5% निधी दिला, किंवा देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आज नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला, किंवा तुम्हाला आठवत असेल ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही त्यांना एक रकमी वर्ष, अशा पद्धतीने द्यावं लागतं. आता भविष्यात कदाचित बांधवांसाठी, तरुण तरुणींसाठी आपल्याला स्वतंत्र MIDC करून त्यांना या दृष्टीने आपल्याला काम करावं लागेल. काही मला विश्वास आहे की आमचं सरकार टप्प्याटप्प्याने करेल. 75 वर्षानंतर पहिल्यांदा राष्ट्रपती या आमच्या आदिवासी भगिनी दीदी द्रौपदी मुर्मू झाल्या आहेत. तर माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अनुसूचित जाती असेल किंवा जमाती यांना मुख्य प्रवाहात आणणं गरजेचं आहे. तोपर्यंत आमचा देश प्रगतीच्या पथावर वेगाने पुढे जाऊ शकणार. काय तर आज चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. 2 दिवस सुधीर मुनगंटीवार अधिवेशनात अनुपस्थित होते, मात्र आज अधिवेशनाच्या 3ऱ्या दिवशी सुधीर मुनगंटीवार हे विधानभवनात दाखल झाले आहेत. पक्ष सर्वोपरी पक्षाचं सतत काम करणार असं देखील मुनगंटीवारांनी म्हटलंय.